आजच्या भागात आपण पाहणार आहे श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या गुरूंची महती आणि त्यांची श्रेष्ठ गुरु शिष्य परंपरा. श्री गुरुजी दादांच्या आज्ञेने आळंदीच्या साधकाश्रमात येऊन त्यांनी आपल्या अध्ययनास सुरुवात केली. दादांची म्हणजे साखरे घराण्याची गुरु परंपरा मोठी श्रेष्ठ होती. प्रथम आपण ही श्रेष्ठ गुरु शिष्य परंपरा समजावून घेऊ. आदिनाथ भगवान श्री शंकरांचे शिष्य श्री मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथांचे शिष्य श्री गोरखनाथ, गोरखनाथांचे शिष्य श्री गहिनीनाथ, श्री गहिनीनाथांचे शिष्य श्री निवृत्तीनाथ आणि श्री निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य श्री अच्युतराव महाराज आणि अच्युतराव महाराजांचे शिष्य श्री केशव महाराज, केशव महाराजांचे शिष्य श्री राम महाराज आणि राम महाराजांचे शिष्य श्री हरी महाराज, श्री हरी महाराजांचे शिष्य श्री नारायण महाराज ज्यांना नाना महाराज असेही म्हणतात आणि या नाना महाराजांचे शिष्य म्हणजे श्री विनायक महाराज ज्यांना दादा महाराज साखरे असेही म्हणतो आणि जे आपल्या रंगनाथ महाराजांचे गुरु होते. अशी ही श्रेष्ठ गुरु परंपरा होती आणि या परंपरेत गुरुजी येऊन दाखल झाले होते. थोर भक्तर्षी श्री नाना महाराज साखरे यांचे पोटी श्री विनायक महाराज तथा दादा महाराज यांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1788 म्हणजेच इसवी सन 1866 मध्ये झाला. माता लक्ष्मीबाई आणि नाना महाराज या पुण्यशील दाम्पत्याच्या दारी हा सुवर्ण वेलू फुलला, विस्तारला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह झाला, परंतु संसारात त्यांचे चित्त अजिबात रमले नाही. पिताजींचे मूर्तिमंत वैराग्य त्यांच्या ठाई अवतरले होते. पितृचरणाच्या संगतीने ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, श्री तुकोबारायांचा गाथा या संत वाङ्मयाचा त्यांनी विपुल अभ्यास केला. काशी क्षेत्री त्यांनी तब्बल 12 वर्षे वेदांताचा अभ्यास केला. स्वात्मानुभवी साधुशील महात्मे स्वप्रकाशानंद, दक्षिणामूर्ती आणि लक्ष्मण शास्त्री द्रविड यांचेजवळ विचारसागर, छंदोग्य बृहदारण्यादी उपनिषदे, न्यायशास्त्रे, सूत्रभाष्य इत्यादी गहन व सूक्ष्म वेदांती ग्रंथांचे दादा महाराजांनी अध्ययन केले. त्यानंतर ते पुण्यास आले. तेथे ज्ञानेश्वरी वाचन मंदिरात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यांच्या प्रज्ञेचे व्यापकत्व, भावनेचे कोमलत्व, वाणीचे चैतन्यशीलत्व आणि शब्दांचे मांगल्य भावमधुर असे. दादांनी काही काळांनी आळंदीत जागा घेऊन साधकाश्रमाची संस्थापना केली. साधकाश्रम म्हणजे ऋषीमुनींच्या गुरुकुलाची प्रतिकृतीच. या आश्रमातून सहस्रावधी विद्यार्थ्यांनी साधना केली, दीक्षा घेतली, अध्यात्मज्ञानाचे शिक्षण घेतले आणि स्वजीवनाच्या कल्याणासमवेत प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात संत धर्माचे जनजागरण केले. ते वारकरी संप्रदायाचे धुरीण होते. पंढरीचा वारीधर्म जागृत ठेवून त्यांनी प्रचंड आणि अखंड ज्ञान प्रबोधन केले. त्यांच्या कीर्तन प्रवचनासाठी लोक 3-3 तास अगोदर येऊन जागा धरून बसत. एवढी त्यांची वाणीची प्रतिभा संपन्न प्रभावशीलता होती. दादांच्या वाणीने तसे लेखणीनेही विपुल कार्य केले. सार्थ ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अद्वैत मकरंद, ज्ञानदेवांचा सार्थ गाथा, तुकोबारायांची बालक्रीडा, निळोबारायांच्या सार्थ गवळणी, वृत्ती प्रभाकर, विचारसागर रहस्य आदी अनेक विध ग्रंथांचे त्यांनी संपादन आणि लेखन केले.
मराठीच्या अध्यात्मप्रधान वाङ्मयाचा आपल्या संसाराकडे पाठ फिरवून त्यांनी प्रचार केला. सहस्रावधी साधक भाविकांच्या अंतरी ज्ञानदीप लावला आणि त्यांचे जीवन कृतार्थगामी केले. साखरे संप्रदायाने संत वाङ्मयात भक्ती आणि वेदांत यांचा सुमधुर सुंदर समन्वय निर्माण केला. या संप्रदायाने संत वाङ्मयाचा अभ्यास आणि प्रचार वेदांत वाङ्मयाच्या धर्तीवरच केला. भजन, कीर्तन, प्रवचन या प्रबोधनात जीव ब्रह्मैक्य ज्ञान दुर्लक्षित होऊ नये यावर त्यांचा भर होता. वैष्णवाला वेदांताचे वावडे असू नये व वेदांताला भक्तीचा तिरस्कार केलेला चालू नये या प्रथेचे त्यांनी दृढीकरण केले व या संप्रदायांनी महाराष्ट्रात या मोलाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवून तिचा शतकापेक्षा अधिक काळ निष्कलंकपणे आणि निर्धाराने प्रचार केला, प्रसार केला. श्री विनायक महाराज तथा दादा महाराज साखरे यांनी साखरे संप्रदायाची ही परंपरा पुढेही चालूच ठेवली. ते थोर ज्ञानदानी सकरुणू सद्गुरू होते. नितांत वैराग्य, प्रखर निष्ठा, अज्ञानी जीवांची कणव आणि अनुपम साधना या चतुसूत्रीच्या आधारावर त्यांनी लोकजीवनाला चिरकृतार्थतेची वाट दाखविली. अगोदर सूचना देऊन त्यांनी आपला महादेह श्री आळंदी क्षेत्री ज्ञानदेवांच्या सानिध्यात वैशाख वद्य एकादशी शके 1862 म्हणजेच 1940 च्या पर्वणीस ज्ञानदेव चरणी समर्पण केला. अशा या थोर साधुशील महात्म्याचे शिष्यत्व लाभण्याचे भाग्य आपल्या श्री गुरुजींना पूर्व पुण्याईने लाभले होते. अशा आपल्या गुरुजींच्या जीवनात पुढे काय परिवर्तन होते हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहेत.